चला मंडळी, सकाळची शुभ सकाळ तुम्हाला. तर चला मी आली तर टेरेसवर तुम्हाला दाखवते. शेतामधले कामं सुरू झाले तर आज मला की नाही हरभऱ्याची डाळ भरडायची, त्याच्यामुळे सकाळचे कामं जे आहेत लवकर पार पडले आणि दाखवते शेतामध्ये कामं कसे चालू आहेत ते. हे बघा, इथं पूर्ण कचरा जाळून टाकते. तर बैलगाडी उभी कालपासून की नाही शेत साफ करायची तयारी चालू आहे, कारण थोडा थोडा पाऊस येऊन गेला. आणि तर सकाळी सकाळी की नाही मजुरीच्या बाया येऊन की शेत की नाही साफ करून कारण ज्यानं शेत घेतले ना त्याला साफसूफ करून ठेवून भागेल. कालच मिरूग निघलेला आहे. तर चला तुम्हाला आपल्या टेरेसच्या बाजूचं शेत दाखवलं आहे ना. आता मी लागते कामाला, कारण आज हरभऱ्याची डाळ भरडायची आणि ती पण जात्यावर. तर कशी भरडी ते काय नाही ते चला तुम्हाला दाखव. तर की नाही हे 25 किलो हरभरे न धुवून वाळू घालून मी जे न ठुले होते ना, आता ह्याला 1 ते 1.5 महिना झालाय. जसं की नाही आपण आता हरभरे धुतले केले की कुणी कुणी काय करतंय, हरभरे आता 2-3 दिवस वाळले ना आणि मी फक्त घंटाभरच हरभरे भिजवत असते, जास्त भिजवत नाही. कारण लय हरभरे भिजविले ना की त्याचा कलर पण शेड होत आहे आणि खायला की नाही डाळ पण चवदार लागत नाही. कारण की नाही त्याचं सगळी जी चव असते की नाही ती पाण्यामध्ये जास्त भिजल्यामुळे जाते. तर चला घंटाभर हरभरे भिजवले आणि त्याचे 2 महिने झाले हरभरे जिथनं मी भरून ठेवले होते पोत्यात. कारण जितके की नाही हरभरे आपण गार बनलं तर जितका टाइम आपण हरभरे तुरी काही हिरवते डाळ करतो ना त्याला दिले ना की आपली डाळ जास्त चुरा होत नाही की जास्त त्याच्यामध्ये पीठ निघत नाही. मेन जे टीप आहे की नाही खूप दिवस ठेवण्याची ती हीच आहे. तर चला मी पावसाळा सुरू झाल्यावर आता की नाही पावसाळा लगभग सुरूच झालेला आहे आणि आज सकाळी की नाही शिराळ होतं, मस्त वारही सुटलं होतं आणि वर टेरेसवर आले आणि वरच जे आहे की नाही जातं ते ठुल्याला आहे. तर सगळी डाळ जे आहे ना 25 किलो 2 घंट्यामध्ये जे ना मी सगळी भरडून घेतली आणि इतकी छान डाळ झाली की नाही वरचे टपर वगैरे सगळे निघले. आणि ही आहे हरभऱ्याची डाळ. तर कसं आज काम बी नव्हतं मला, कारण मिस्टर सकाळीच उठून नांदेडला गेले आणि मी सकाळी 5 वाजता सुटले होते. त्याच्या खालचे कामं पण मला, कारण मी कालच ठरवलं होतं की मला डाळ भरडून घ्यायची. तर पटकन सगळे घराचे कामं वगैरे सगळे करून आले आणि वरी जे ना ही सगळी डाळ जे ना आज मी भरडून घेतली. आता एका दिवशी जी आहे ना पाकडून आणि चाळून घ्यायची, तर मग वर्षभर आपल्याला टेन्शन नाही. घरची की नाही वस्तू केलेली असती ना ती इतकी बरकतवानी जाती. आता मोप की नाही पैसा दिलं की सगळं जे ना पाकिटमध्ये आपल्याला सामान घरी भेटतंय. पण मला की नाही घरचीच वस्तू खायची सवय, जसं की हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ, मुगाची डाळ, त्या सगळ्या की नाही घरी केल्या नाही की घरच्या गावरान डाळीची चव जी असते की नाही वेगळी असते. दुकानातलं आणून खातो ना आपण त्याची चव वेगळी असते. आणि पहिल्यापासून आपल्याला जे खायची सवय लागली ना तीच वस्तू जे ना आपल्याला चवदार लागते. तर मला की नाही सवय घरच्या डाळी खायची, जसं आमच्या सासरी सगळे घरीच करीत होते. तर सासरून पण आता आम्ही इकडे राहिलोत ना तरी जे माझी रूढी चालत आलेली ना मी तीच रूढी जे ना पुढे चालत असते. जर आपल्याच्याने होते ना तर आपण करणारच. मग पैसा दिला तरी सगळं भेटतंय, पण की नाही घरची चव आणि मेहनती चव की नाही चव कुठंच भेटत नाही. तर चला माझी इथं डाळ सगळी करून झालेली. तुम्ही की नाही उन्हाळ्यामध्ये अशी जात्यावर डाळ भरडितात की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आज की नाही आकाश आणि मीच आहे, त्याच्यामुळे स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही. आमचं काही पर उपमा वगैरे पोहे केले ना की झालं. कारण आकाशचे डॅडी असले ना की कधी सणाला कसं आपण पुरण वगैरे घालतो तसं की नाही आमच्या इथं पोहे उपमा असं होतंय. डेली काय आम्ही नाश्ता वगैरे करत नाहीत, कारण की नाही 10-11 वाजता स्वयंपाक होतंय, त्याच्यामुळे नाश्त्याची काही गरज लागत नाही. आणि मिस्टर पण नाश्ता करीत नाहीत, मग एका दोघांसाठी नाश्ता करणं पुन्हा स्वयंपाक करणं ह्याच्यामुळे टाइम घालीत नाही. मी सकाळी स्वयंपाक करते. तर चला माझं डाळीचं आज मेन काम जे होतं की नाही ते सगळं पार पडलंय. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये. शुभ सकाळ सर्वांना.